विदर्भाच्या भूमीला पुण्यभूमी बनविणारे व ज्यांच्या भेटीसाठी पांडुरंग परमात्मा स्वतः पंढरपूरवरून विदर्भातील धापेवाडा या छोट्याशा गावी आले, असे थोर वारकरी संत म्हणजे समर्थ श्री कोलबाजी महाराज। 17वे शतक म्हणजे राजकीय सत्तेच्या संघर्षाचा काळ। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्रात स्वराज्याचा उदय होत होता। पश्चिम महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज लोकजागृतीचे कार्य करत होते। मात्र त्याच काळात विदर्भ प्रांतात उदासीन परिस्थिती होती। अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनधीनता आणि विषमतेला उधाण आले होते। अशा परिस्थितीत संत कोलबाजी महाराजांचा जन्म विदर्भ प्रांतात उमरेड तालुक्यातील वेळा या गावी झाला, ज्याला आता बेला असे म्हटले जाते। आई वडिलांच्या निधनानंतर प्रपंचाची सर्व जबाबदारी स्वीकारत प्रपंचासह परमार्थ करीत पांडुरंग परमात्म्याचे अखंड नामस्मरण सुरू ठेवले। पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या भेटीची ओढ त्यांच्या मनामध्ये झाली। सकाळी निघण्याची तयारी करून रात्री झोपे गेले असता पांडुरंगाने स्वतः दृष्टांत दिला व मी स्वतः तुला दर्शन देण्यासाठी धर्मनगरी धापेवाड्याला येईल असे सांगितले। पांडुरंगाच्या आज्ञेप्रमाणे कोलबाजी कुटुंबासह धापेवाड्याला आले व लोककल्याणात रममान झाले। त्यांचे गुरु श्री संत धर्मसेठी बाबा यांच्या आदेशानुसार भगवत भक्तीचा प्रचार व प्रसार, धर्माचे रक्षण कोलबा स्वामींनी करण्यास सुरू केले। प्रपंच व परमार्थ साधत वयाच्या 85व्या वर्षी कोलबाजींनी पांडुरंगाला विनंती करून आठवण करून दिली की आपण मला धर्मनगरीला येऊन दर्शन देण्याचे कबूल केले आहे। तेव्हा पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितले की धापेवाड्यातील चंद्रभागा नदीच्या तीरावर उद्या बाहुली विहिरीमध्ये मी तुला प्रत्यक्ष दर्शन देणार आहे। या आलेल्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे कोलबाजी स्वामी धापेवाड्यातीलच उमाजी आबांना घेऊन दिंड्यासहित भजन करत बाहुली विहिरीत उतरले। उतरताच हजारो सूर्यांचा लख प्रकाश पडावा असा प्रकाश पडला। दोघांचेही डोळे मिटले व त्या प्रकाश वलयातून प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणी सगुण साकार रूपात प्रगट झाले। कोलबा स्वामींनी दोघांनाही विनंती केली, हे माय बापा, आपण नेहमीसाठी येथेच असावे व भक्तांना आशीर्वाद द्यावे। कोलबा स्वामींनी पायावर डोके ठेवताच विठ्ठल रुक्मिणी मूर्त्यांमध्ये परिवर्तित झाले। ज्येष्ठ शुद्ध द्वादशी या मुहूर्तावर विधियुक्त त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली। कोलबा स्वामींना वचन दिल्याप्रमाणे आषाढ वद्य प्रतिपदेला व कार्तिक वद्य प्रतिपदेला पूर्ण दिवस पांडुरंग रुक्मिणीसह धापेवाड्यामध्ये प्रत्यक्ष वास्तव्याला असतात अशी भक्तांची भावना आहे। समर्थाच्या भक्तीस प्रसन्न होऊन प्रगट झालेला पांडुरंग आजही चंद्रभागेच्या काठावर त्याच्या येणाऱ्या भक्तांची वाट पाहत आणि समर्थाच्या भक्तीचे महात्म्य सांगत उभा आहे। सद्गुरु स्वामी कोलबाजी महाराज, ओम नमो सद्गुरु स्वामी कोलबाजी महाराज, ओम नमो सद्गुरु
सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला लक्ष्मी सहित शोभे नारायण लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 लक्ष्मी नारायण वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला काही काळावर वार करणार तो वारकरी ऊन पाऊस तहान भूक विसरून समस्त वारकरी सावळ्या विठूच्या दर्शनासाठी पायी चालत असतात. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. अगं बायांनो, चला ग लगबगीने. आभाळ भरून आले बघा. जोरदार पाऊस पडणार वाटतं. हो ना ग, किती परीक्षा बघतो विठुराया आपली. अरे बाप रे, सगळीकडे किती चिखलच चिखल झालाय बघा. काय गो, कमीत कमी पंढरपूरला पोचलो असतो तर बरं झालं असतं, नाही का? हो ग, खरच. अगं, तुम्ही असा कशाला विचार करता ग? पाऊस रूपाने जणू विठ्ठलच आपल्या षड्रिपूचा चिखल धुवायला आलाय बघा. हो ग, खरंच. आणि या पावसामुळं आपला दुष्काळग्रस्त शेतकरी सुखावेल आता. अगदी बरोबर. अगं, पण आपण आपली वारी कशी करू? अगं, आपला विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा भुकेला आहे. त्यांच्यासाठी मग तो काहीही करतो. जनीसाठी दळण दळतो तर चोखोबाची गुरे राखतो आणि आनंदाने नाम्याची खीर पण खातो. चला मग आपण त्याचा जागर करू, तोच आपल्याला मार्ग दाखवेन. काय ग चंपा, तुला बरं वाटत नाही का? काय एवढी धापत आहे? हो ग, मला दम्याचा त्रास होतोय. पावसात भिजल्यामुळे मला थोडा श्वास घ्यायला त्रास होतो आहे. नको काळजी करू तू. तो विठ्ठल आहे ना सोबत. सगळं ठीक होईल. अजूनही पाऊस सुरूच आहे आणि चंपाची पण तब्येत बरी नाही. अगं चला निघू आता आपण. तसही आपल्या गडकरी साहेबांनी संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम पालखी मार्ग तयार करून आम्हा वारकऱ्यांचा प्रवास सुखकर केला आहे. चला ग, चला. आता मला बरं वाटत आहे. अशा प्रकारे वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करत वारकरी आपले पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात.